नमस्कार मित्रांनो, मी श्री यू.डी. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे। विभाग 1 सेमिस्टर 2 विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती, पेपर नंबर 2। Syllabus of Science, Technology and Development, introduced from June to 2018। जून 2018 मध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती या अभ्यासक्रमाची आपल्याला ओळख झालेली आहे। आणि मित्रांनो, यामध्ये 4 टॉपिक आहेत, त्यालाच आपण मॉड्यूल असं म्हणतो। मॉड्यूल फर्स्ट डिझास्टर मॅनेजमेंट, मॉड्यूल सेकंड मीन्स ऑफ कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॉड्यूल थर्ड Science Technology in Space Research, Module 4 Science Technology in India's Defense and Ocean Research। या 4 पैकी डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापनाचा अभ्यास आपण पूर्ण करून मीन्स ऑफ कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे संदेश वहनाची साधने आणि माहिती तंत्रज्ञान या विषयाचा आपण अभ्यास करू लागलोय। आणि या टॉपिक मध्ये मीन्स ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामध्ये अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, ओरिजिन, डेव्हलपमेंट अँड इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर, कॉम्प्युटर नेटवर्क, इंटरनेट, कॉम्प्युटर व्हायरसेस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सर्व मुद्द्यांचा समावेश आहे। यापैकी आपण अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, ओरिजिन, डेव्हलपमेंट अँड इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटर, कॉम्प्युटर नेटवर्क, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या मुद्द्यांचा आपण अभ्यास पूर्ण केलेला आहे। आणि इंटरनेटचा अभ्यास आज आपण करणार आहोत। आतापर्यंत मित्रांनो, आपण संदेशवहनचा अर्थ, संदेशवहनाच्या व्याख्या, संदेशवहनाची वैशिष्ट्ये, संदेशवहनाचे किंवा संपर्काचे घटक, संदेशवहनाच्या पद्धती, पारंपरिक संदेशवहन, यांत्रिक उपकरणाद्वारे संदेशवहन, संदेशवहनातील क्रांती, माहिती तंत्रज्ञान, त्याच्यामध्ये व्याख्या, फायदे तोटे, त्यानंतर संगणकाचा उदय आणि विकास। विशेषतः संगणकामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की संगणकाचा जो उदय झाला तो गणना प्रक्रियेतून झालेला आपण पाहिलेला आहे। आणि यामध्ये मित्रांनो, पण गणना प्रक्रियेमध्ये जे अनेक पद्धती आहेत किंवा मेथड्स आहेत त्यांचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये अबॅकस, नेपियर बोन व स्लाइड रूल, पास्कलाइन व स्टेप्ड रेकनर, डिफरन्स इंजिन, एनालिटिक इंजिन, होल्डिड डेस्क, मार्क 1 या गोष्टींचा समावेश होतो। संगणकाचा उदय व विकास मध्ये
दुसरी महत्त्वपूर्ण पायरी म्हणजे या महत्त्वपूर्ण पिढी 4 पिढी आहेत. संगणकाची पहिली पिढी, संगणकाची दुसरी पिढी, संगणकाची तिसरी पिढी, संगणकाची चौथी पिढी, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि उदय व विकासमध्ये चौथ्या पिढीमधील जो संगणक आहे त्या संगणकाचे जे काही प्रकार आहेत हे प्रकार या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यामध्ये डिजिटल संगणक, त्यामध्ये मायक्रो संगणक, मिनी संगणक, मेन फ्रेम संगणक, महासंगणक आणि ॲनालॉग संगणक, हायब्रिड संगणक, या प्रकाराबरोबरच संगणकाचा उदय व विकास हा जो काही मुद्दा आहे आपला तो संपलेला आहे किंवा याचा आपण अभ्यास पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आपण संगणकाची प्रमुख वैशिष्ट्ये आपण पाहिली, संगणकाचे महत्त्व आपण पाहिलं, संगणकाचे जाळे व जाळ्यांचे प्रकार, पॅन, लॅन, कॅन, मॅन, वॅन, या 5 प्रकारांचा आपण अभ्यास केला. आणि संगणकाच्या जाळ्यामध्ये संपर्क पद्धतीचे जे काही प्रकार आहेत, बस टॉपोलॉजी, रिंग टॉपोलॉजी, स्टार टॉपोलॉजी, ट्री टॉपोलॉजी, हायब्रिड टॉपोलॉजी, या गोष्टींचा अभ्यास आपण केला आणि संगणकाचे जाळ्यांचे फायदे आपण अभ्यासले. आणि मित्रांनो, आपण इंटरनेट चा अभ्यास आज आपण करणार आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा मुद्दा आहे. याचं कारण मित्रांनो सर्वांना परिचित आहे की इंटरनेट मुळच मित्रांनो संपूर्ण जग आज जे जवळ आलेलं आहे किंवा माहिती तंत्रज्ञानाचा जो काही विकास झालेला आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी मित्रांनो या इंटरनेटच्या माध्यमातूनच शक्य झालेल्या आहेत. विशेषतः की माहिती अफाट माहितीच्या खजिन्याचं भांडार म्हणून या इंटरनेटला ओळखलं जातं. आणि या इंटरनेटमुळं ह्या अफाट खजिन्याचं भांडार तुम्हासाठी खुलं झालेलं आहे असं आपण म्हटलं तर चुकीचं होणार नाही. मित्रांनो, आज आपण इंटरनेट हे एकमेकांना जोडलेल्या असंख्य संगणकाचे महान जाळेच होय. पाठीमागच्या तासाला आपण मित्रांनो जाळ्यांचे प्रकार, त्यामध्ये आपण पॅन, लॅन, कॅन, वॅन, मॅन पाहिले. यामध्ये या जाळ्यांच्या मार्फत सुद्धा आपण इंटरनेटचा लाभ घेत असतो किंवा घेऊ शकतो. त्याच्यामध्ये वॅन नावाचं जे जाळं आहे ते विशेषतः इंटरनेट जे जगभर कनेक्ट झालेलं आहे या जाळ्यामुळेच कनेक्ट झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, विशेषतः 21व्या शतकातील एक आश्चर्यकारक साधन म्हणून इंटरनेटकडे पाहिलं जात. इंटरनेट या शब्दाचा अर्थ, यामध्ये 2 शब्द आहेत इंटरनेटमध्ये. इंटर हा एक शब्द आहे आणि नेट हा एक शब्द आहे. या 2 शब्दांचा एकत्रीकरण करून किंवा संयोग करून इंटरनेट हा शब्द झालेला आहे. आणि याची फोड केल्यानंतर जे 2 शब्द तयार होतात, इंटर आणि नेट, तर इंटर पासून इंटरनॅशनल आणि नेट पासून नेटवर्क
म्हणजेच मित्रांनो इंटरनेटचा चा अर्थ होतो इंटरनॅशनल नेटवर्क. बघा, तर इंटरनॅशनल आणि नेटवर्क या दोन शब्दामधील काही शब्द एकत्रित घेऊन म्हणजे इंटरनॅशनल मधील इंटर आणि नेटवर्क मधील नेट या दोन शब्दांचं कॉम्बिनेशन करून किंवा संयोग करून इंटरनेट हा शब्द तयार झालेला आहे. इंटरनेट हे एकमेकांना जोडलेले असंख्य संगणकाचे महान जाळेच असते मित्रांनो. सर्वात प्रथम इंटरनेटचा उपयोग अमेरिकेत संरक्षण व्यवस्थेसाठी मर्यादित व गुप्त स्वरूपात चालू होता. त्यानंतर मित्रांनो 1962 मध्ये अमेरिकेत स्टॅनफोर्ड, उटाह आणि कॅलिफोर्निया विद्यापीठात नेटवर्किंग करण्यात आले. भारतात पहिली इंटरनेट सेवा मित्रांनो 14 ऑगस्ट 1995 सुरू झाली आणि ती सेवा विदेशी संचार निगम लिमिटेड या कंपनीने सुरू केली. आज मित्रांनो 300 पेक्षा जास्त कंपन्यांद्वारे इंटरनेट सेवा पुरविली जाते. अशा प्रकारे आपण थोडंसं इंटरनेटची माहिती पाहिल्यानंतर आपण इंटरनेटची कार्यपद्धती समजून घेऊ. इंटरनेटच्या जाळ्यात समाविष्ट असलेल्या संगणकामध्ये काही विशिष्ट नियमावलींच्या साहाय्याने माहितीची देवाणघेवाण होते. मित्रांनो, या विशिष्ट नियमावलीला संगणकीय भाषेमध्ये प्रोटोकॉल असं म्हणतात. अर्थात हा शब्द इतरही ठिकाणी प्रचलित आहे. जेव्हा आपल्या एखाद्या भागामध्ये मंत्री येतात, भेट देतात, तेव्हा त्या ठिकाणी प्रोटोकॉल असतो की त्यांचं कोणी स्वागत करायचं, कसं करायचं, काय करायचं, हा सगळा शासकीय कार्यक्रम ठरलेला असतो. तशाच प्रकारे संगणकाच्या जगतामध्ये सुद्धा इंटरनेटच्या जाळ्यात समाविष्ट असलेल्या संगणकामध्ये काही विशिष्ट नियमावली असते. त्याला मित्रांनो प्रोटोकॉल असं म्हणतात. आणि या प्रोटोकॉलच्या साहाय्यानं मित्रांनो विशिष्ट माहिती विशिष्ट ठिकाणापर्यंत पोहोचवण्यास मदत होते आणि त्यासाठी विशिष्ट असे नियम असतात आणि असे विविध नियमांच्या द्वारे प्रोटोकॉल तयार झालेला असतो. आणि मित्रांनो प्रोटोकॉल इंटरनेटसाठी वापरले जातात. उदाहरण द्यायचं झालं तर HTTP असं आपल्याला अक्षर इंटरनेट जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा पाहायला मिळतात. HTTP म्हणजेच हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. कधी कधी आपल्याला शब्द पाहायला मिळतात FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, तर कधी आपल्याला TCP ट्रान्सफर कंट्रोल प्रोटोकॉल असं आपण त्याला म्हणतो. हे सर्व प्रोटोकॉल आहेत आणि याच्या साहाय्यानं माहितीची आदान प्रदान होत असते. या नियमावलीमुळे आपले जे काही संगणक असतात हे संगणक एकमेकांशी माहितींची आदान प्रदान करत असतात. या प्रोटोकॉल शिवाय आपण एकमेकांना कनेक्ट म्हणा किंवा एकमेकांना माहितीची आदान प्रदान आपण करू शकत नाही. म्हणजेच मित्रांनो इंटरनेटवरती माहितीचे आदान प्रदान सुलभ व्हावे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीचे नियमन म्हणजे प्रोटोकॉल असं आपण म्हणूया. वस्तुतः प्रोटोकॉल या इंटरनेटवरील निरनिराळ्या कार्यासाठी तयार करण्यात आलेल्या खास संगणकीय भाषा आहेत. यानंतर प्रोटोकॉल नंतर मित्रांनो डोमेन नेम
हा कार्यपद्धतीमधील महत्त्वाचा भाग आहे. ज्या संगणकाला संदेश पाठवायचा आहे त्या संगणकाचा IP ॲड्रेस व त्याच्या नेटवर्कचा पत्ता माहीत असणे आवश्यक आहे. या पत्त्यांना सोपी नावे देण्याची कल्पना सुचली. यालाच डोमेन नाव किंवा नेम पद्धती असे म्हणतात. उच्च पातळीवरील संघटनात्मक डोमेन्स खालीलप्रमाणे आहेत. डोमेन नाव आणि संघटनेचा प्रकार. तर मित्रांनो, एक एक डोमेन नाव आणि त्याचा प्रकार प्रकाराचा अर्थ मी सांगतो. पहिला डोमेन नेम आहे, नाव आहे कॉम, म्हणजे आपण COM लावतो. उदाहरणार्थ आपण माझा ईमेल ID आहे ugcpatil@gmail.com. तर हा जो कॉम शब्द आहे हा काय दर्शवतो? हा व्यापारी संघटनाशी संबंधित हा ईमेल असल्याचा दर्शवतो. तर काही ईमेलमध्ये इज्जू हा शब्द पाहायला मिळतो. इज्जू म्हणजे EDU, एज्युकेशन मधला हा EDU आहे. आणि मित्रांनो, याचा अर्थ होतो शैक्षणिक संस्था. ते ईमेल शैक्षणिक संस्थेच्या संदर्भात आहेत. त्याच्यानंतर काही वेळेस ईमेलला शेवटी GOV गव्हर्नमेंट या शब्दाचा हे अद्याक्षर आहेत. गव्हर्नमेंट या शब्दासाठी हे घेतलेले अक्षर आहेत GOV. आणि यावरून संघटनेचा प्रकार आपल्या लक्षात येतो की ही शासकीय संस्थांच्या संदर्भात हे डोमेन नेम आहे. काही वेळेस आंतरराष्ट्रीय संघटनासाठी डोमेन नेम वापरतात INT. तर मित्रांनो, लष्करी संघटनासाठी डोमेन नेम वापरतात संघटनासाठी की MIL, म्हणजे मिलिटरीचा काही शब्द इथं घेतलेले आहेत. MIL लष्करी संघटन. तर काही कल्याणकारी जे काही संस्था असतात किंवा हितकारी संस्था असतात त्या संस्था सुद्धा डोमेन नेम वापरतात. त्यासाठी ते ORG म्हणजे ऑर्गनायझेशन मधील ही काही अक्षर आहेत, याच्या साहाय्यानं ही डोमेन नेम आपल्याला ईमेलच्या शेवटी पाहायला मिळतात. डोमेन नाव पद्धतीमध्ये विविध देशासाठी विविध अद्याक्षरे वापरली जातात. काही देश व त्यांच्यासाठी वापरली जाणारी अद्याक्षराची उदाहरण आपण पाहूया. उदाहरणार्थ भारतात IN वापरतात. अमेरिकेमध्ये US वापरतात. ब्रिटनमध्ये UK वापरतात. जपानमध्ये JP वापरतात. ऑस्ट्रेलियामध्ये AU वापरतात. कॅनडामध्ये CA वापरतात. तर हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. डोमेन नेम संदर्भातच ही काही माहिती इथं मी तुम्हाला सांगितलेली आहे. यानंतर वेबसाईट व वेब पेज या संदर्भात थोडीशी माहिती पाहूया. वेबसाईट म्हणजे एक विशिष्ट विषय अथवा विशिष्ट संस्थेबद्दलच्या माहितीचा संच होय. प्रत्यक्ष वेबसाईटवरील माहिती वेगवेगळ्या पानांच्या स्वरूपात दाखवलेली असते. वेब पेज म्हणजे माहितीचे पान. तर दोन वेब पेजना जोडणाऱ्या दुव्यास हायपरलिंक असे म्हणतात. मोडेम, यानंतर मोडेमच्या विषयी आपण थोडीशी माहिती पाहू. इंटरनेटच्या अजब विश्वात फेरफटका मारावयाचा असेल तर मोडेम हे एक अत्यंत आवश्यक साधन आहे. इंटरनेटकडून येणारे संदेश मोडेमच्या माध्यमातून तुमच्या संगणकापर्यंत येऊन पोहोचतात आणि इंटरनेटवर तुम्ही पाठवलेले संदेश मोडेमद्वारा सर्व्हरपर्यंत आणि नंतर तिथून
जगात तुम्हाला पाहिजे त्या संगणकापर्यंत पोहोचवू शकता. मोडेम हा शब्द मित्रांनो मॉड्युलेटर, मॉड्युलेटर, डिमॉड्युलेटर या शब्दांच्या पासून हा मोडेम हा शब्द तयार झालेला आहे. मोडेम म्हणजे मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर करणारे यंत्र होय. मोडेम या यंत्राचा उपयोग मित्रांनो काही विशिष्ट गोष्टी साध्य करण्यासाठी होतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर जेव्हा तुम्हाला तुमच्या संगणकाद्वारे इंटरनेटवरील विशिष्ट संगणकाशी संपर्क साधावयाचा असेल तर प्रथम तुमच्या संगणकावरून बाहेर पडणाऱ्या डिजिटल सिग्नलचे ॲनालॉग मध्ये रूपांतर करावे लागते आणि त्यानंतर ती टेलिफोन लाईनद्वारा प्रवास करू शकेल. या प्रक्रियेलाच मॉड्युलेशन असे म्हणतात. जेव्हा तुम्ही पाठवलेल्या संदेशाचे उत्तर तुमच्या संगणकापर्यंत येऊन पोहोचते तेव्हा ते उत्तर ॲनालॉग स्वरूपाचे असते आणि तुमच्या संगणकाला ते समजण्यासाठी त्याचे डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतर करणे आवश्यक असते. या प्रक्रियेलाच डिमॉड्युलेशन असे म्हणतात. अशा प्रकारे मोडेमचा उपयोग मॉड्युलेटर, डिमॉड्युलेटर म्हणून होतो आणि या शब्दापासूनच मित्रांनो मोडेम हा शब्द बनलेला आहे. मोडेम हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की आपला संदेश पाठवण्यासाठी आणि संदेश घेण्यासाठी. पाठवताना सुद्धा आपल्या डिजिटल असणाऱ्या सिग्नलचं रूपांतर पाठवताना हा मोडेम काय करतो, ॲनालॉग मध्ये रूपांतर करतो आणि आलेला जो काही ॲनालॉग मधील संदेश आहे आपल्या संगणकाकडे त्या ॲनालॉगचं रूपांतर मित्रांनो डिजिटलमध्ये करतो मोडेम आणि आपल्या संगणकापर्यंत ती माहिती पोहोचवतो जेणेकरून संगणक ती माहिती वाचू शकेल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. यानंतर मित्रांनो आपण अत्यंत महत्त्वाच्या पुढच्या मुद्द्याकडे वळणार आहोत आणि तो मुद्दा आहे की इंटरनेटचे फायदे. आता इंटरनेटचे फायदे काय आहेत? अनेक फायदे आहेत, परंतु आपण एक एक फायदा आपण पाहूया की मित्रांनो की जी काही माहितीचं खूप मोठं विशाल असणारं भांडार जे आहे हे या इंटरनेटमुळं उपलब्ध झालेलं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो की माहितीच्या आपण खजान्याशीच आपली गाठभेट या इंटरनेटमुळं होते. हा एक प्रमुख फायदा आहे. आणि मग आता हे माहितीचं भांडार, माहितीचं जाळं किंवा माहितीचं आगार असं आपण जे शब्दप्रयोग करतो म्हणजे काय नेमकं, तर अनेक आपल्या अवतीभोवती विषय असतात. जसं की विज्ञान भाषेत जर बोलायचं झालं तर रसायनशास्त्र आहे किंवा त्याला आपण दुसरं शास्त्र भौतिकशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, जीवशास्त्रामध्ये वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, गणितशास्त्र, भूगोलशास्त्र अशा अनेक शास्त्र मित्रांनो आपल्या अवतीभोवती असतात. आणि या शास्त्रामधील सर्व जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला संगणकांच्या साहाय्यानं हवी तेव्हा आपल्याला उपलब्ध होते. म्हणजेच आपल्याला खूप मोठं माहितीचं जाळ्याशी आपण संपर्कात आहोत किंवा माहितीच्या खूप मोठ्या माहितीच्या भांडाराशी आपण संपर्कात आहोत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा महत्त्वपूर्ण आपल्याला फायदा सांगता येतो की जगातील विविध लोकांशी आपण इंटरनेटच्या साहाय्याने आपण संपर्क साधू शकतो, तसेच मित्रांशी आपण बोलू पण शकतो. म्हणजे ही जी काही इंटरनेट सुविधा आहे या इंटरनेट सुविधेच्या माध्यमातून आपण जगातील अनेक लोकांशी संपर्क साधू शकतो.
मग त्यातला ईमेल हा एक भाग झालेला आहे. परंतु त्याच इंटरनेट सुविधेवरती आज इतरही संपर्क साधनं विकसित झालेली आहेत, की जसं आपण पाहतो की व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे. यांचं जे काही पाया किंवा आधार आहे हा इंटरनेट आहे. म्हणजे इंटरनेटमुळं आपण या सर्व माध्यमांच्या साहाय्यानं आपण जगातील अनेक लोकांशी किंवा विविध लोकांशी आपण संपर्क करू शकतो. तसंच विविध लोकांशी आपण बोलू शकतो, चॅटिंग करू शकतो. अर्थात या सर्व गोष्टी, चॅटिंग म्हणजे काय, अर्थात चॅटिंग बोलणे हे एकच आहे. मराठीमध्ये आपण बोलणे म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण चॅटिंग म्हणतो. परंतु या सर्व गोष्टींच्या मागं एक महत्त्वपूर्ण आधार आहे, तो म्हणजे मित्रांनो इंटरनेट हा आधार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. याशिवाय आपण प्रत्यक्षही बोलू शकतो, जसं व्हिडिओ कॉन्फरन्स सारख्या गोष्टी सुद्धा या इंटरनेटमुळं आपल्याला उपलब्ध झालेल्या पाहायला मिळतात. आणि त्याच्या साहाय्यानं आपण फेस टू फेस आपण काय करू शकतो, बोलू शकतो आणि विचारांची देवाणघेवाण करू शकतो. जसं की मी तुमच्या बरोबर बोलतोय, तर हा एक प्रकार आहे बोलण्याचा. तसाच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये किंवा झूम सारख्या किंवा गुगल मीट सारख्या ॲपद्वारा आपण समोरासमोरही बोलू शकतो व्हिडिओ कॉन्फरन्स. अर्थात हे ॲप जरी असलं तरी ह्याचा आधार हा इंटरनेटच आहे मित्रांनो. इंटरनेटशिवाय आपण कोणतंही संभाषण, कोणतेही माहितीचे आदान प्रदान करू शकत नाही. हे आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर पहा, इंटरनेट हे संदेशवहनाचे अद्ययावत तंत्र आहे. याद्वारे आपणास असलेली माहिती एकाच वेळी आपण अनेकास काही क्षणामध्ये पाठवू शकतो किंवा अनेकांच्याकडून आपण माहिती काही क्षणामध्ये प्राप्तही करू शकतो. यालाच आपण संदेशवहन म्हणतो. आणि हे संदेशवहन विशेषतः इंटरनेट प्रणालीद्वारे अधिक त्याला आपण सायंटिफिक झालेला आहे, अधिक त्याला विज्ञानाचा टच झालेला आहे असंही आपण म्हणू शकतो. संशोधकाला एखाद्या विषयाविषयी जर माहिती आवश्यक असल्यास या इंटरनेटच्या जाळ्याद्वारे किंवा या इंटरनेटद्वारे आपण म्हणूया की तो माहिती घेऊ शकतो. जसं की कोणताही विषय असेल, त्याचा संशोधनाचा असेल किंवा त्याला विशिष्ट गोष्टीसाठी माहिती हवी असेल. उदाहरणार्थ तुम्ही शेतकरी आहात आणि तुमच्या द्राक्षाच्या बागेवरती काहीतरी वेगळं असं तुम्हाला रोग पडल्यासारखी पानं वगैरे जाणवत आहेत, तेव्हा तुम्ही त्या पानांचा फोटो काढून मित्रांनो तज्ज्ञ व्यक्तीला आपण पाठवू शकाल. आणि पाठवून त्या तज्ज्ञ व्यक्तींच्याकडून हा नेमका कोणता रोग आहे, याचं नाव काय आहे, याच्यावरती औषधं कोणती मारायची आहेत, याचा परिणाम काय होणार आहे, या सर्व गोष्टी आपण या इंटरनेटच्या सुविधेद्वारे आपण काय करू शकतो, माहितीचे आदान प्रदान करू शकतो. तसंच मित्रांनो संशोधकाला सुद्धा, म्हणजे जसं शेतकऱ्याचं मी उदाहरण दिलं तसं संशोधक सुद्धा आपल्या संशोधनाला आवश्यक असणाऱ्या जे काही गोष्टी आहेत या गोष्टी तो इंटरनेटद्वारा सहज प्राप्त करू शकतो आणि तो काय करू शकतो, मिळवू शकतो. आवश्यक ती माहिती आपल्याला मिळवू शकतो. आणि त्यामुळं त्याला अनेक जो काही डेटा मिळतो इंटरनेटच्या साहाय्यानं, त्या डेटावरती, डेटा म्हणजेच माहिती, त्या माहितीवरती प्रक्रिया करून तो काही निष्कर्ष काढतो आणि ते निष्कर्ष आपल्या संशोधनाचा भाग ठरतो का, म्हणजे त्याची जी काही हायपोथेसिस गृहीत आहेत या गृहीतानुसार या गोष्टी झालेल्या आहेत का, या सर्व गोष्टी संशोधनाचा भाग असतो. आणि मग त्याला या माहितीची जी काही आवश्यकता असते ती आवश्यकता त्याला त्याची पूर्ण होते आणि तो काही विशिष्ट असं फाइंडिंग्स किंवा त्याला आपण निष्कर्ष किंवा त्याला आपण संशोधकातून अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तो काय करू शकतो, जगासमोर किंवा तज्ज्ञ व्यक्तींच्यासाठी तो बाहेर प्रकाशित करू शकतो. हे अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आपण संशोधकांच्या दृष्टीने आहे. मग काही संशोधन हे अप्लायड असतं, म्हणजे अनेक लोकांना ते उपयोगी पडतं. तर काही जे काही संशोधन आहे हे संशोधन फक्त त्या शाखेतल्या लोकांनाच
ते उपयुक्त पडतं. परंतु त्या संशोधनाच्या आधारे मित्रांनो काय होऊ शकतं की निश्चितपणे इतरांना त्याचा फायदा होतो. मग ते सामान्य लोक असतील किंवा काही वेळेस ते असामान्य लोक. म्हणजे इंटरनेटचा फायदा फक्त तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांनाच होतो असं नाही. तर इंटरनेटचा फायदा हा मित्रांनो मोठमोठ्या शास्त्रज्ञानात म्हणजे संशोधकांना सुद्धा झालेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो का. तेव्हा मित्रांनो या ठिकाणी आपण सर्व काही फायद्यांचा अभ्यास अजून आपला पूर्ण नाही झाला, परंतु या ठिकाणी वेळ संपते म्हणून आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि पुढील तासाला आपण इंटरनेटचे जे काही पुढील फायदे आहेत हे पुढील फायदे आपण पाहूया. मित्रांनो या ठिकाणी थांबूया आपण. धन्यवाद.